तर नमस्कार भावांनो, कसे आहात? तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये बॉलिवूड क्रीडामध्ये तुमचं स्वागत आहे. हा व्हिडिओ पाहण्याअगोदर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे चॅनल नवीन आहे, माझ्या चॅनलला सपोर्ट करा. आज आपण बॉलिवूड चित्रपट मर्दानी 3 हा चित्रपट रिलीज झालेला आहे. या चित्रपटाविषयी माहिती पाहणार आहोत. राणी मुखर्जी यांचा मर्दानी 3 हा चित्रपट 30 जानेवारी रोजी 2026 रोजी चित्रपटगृहामध्ये रिलीज झालेला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट लोकांनी खूप अतिशय चांगल्या पद्धतीने डोक्यावर घेतलेला आहे आणि हा लोकांना खूप आवडत आहे. आणि हा चित्रपटात प्रदर्शित झाला असून प्रेक्षक आणि समीक्षकांकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. मर्दानी चित्रपटाचा कथा अशी आहे की या भागात शिवानी शिवाजी रॉय म्हणजे राणी मुखर्जी एका अशा रॅकेटचा पर्दाफाश करते जे लहान मुलांचे अपहरण करून त्यांना बेकायदेशीर कामासाठी वापरले जाते. आणि या चित्रपटात अम्मा म्हणजे मल्लिका प्रसाद एक अत्यंत क्रूर खलनायिका दाखवण्यात आलेली आहे. या चित्रपटात अभिनय म्हणजे राणी मुखर्जीने पुन्हा एकदा आपल्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. खलनायिकेच्या भूमिकेत मल्लिका प्रसाद हिचा अभिनय अतिशय भीतीदायक आणि प्रभावी असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटामध्ये असे आहे की चित्रपटाचा पहिला भाग खूप वेगाने सरकतो आणि थरार टिकवून ठेवतो. समाजातील गंभीर प्रश्नांवर या चित्रपटाने एक चांगला संदेश दिलेला आहे. या चित्रपटामध्ये राणी मुखर्जी यांनी चांगल्या प्रकारे ॲक्टिंग केलेली आहे आणि हा ॲक्टिंग लोकांना खूप आवडत आहे. आणि हा चित्रपट लोकांच्या मनात बसलेला आहे. आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगल्या प्रकारे कलेक्शन केलेले आहे आणि हा चित्रपट लोकांना खूप आवडत आहे. राणी मुखर्जी आणि खलनायक अम्मा हिची भूमिका चांगली दाखवण्यात आलेली आहे. आणि हा चित्रपट लोकांना एक चांगला संदेश जातो की समाजामध्ये असे चांगले ऑफिसर असतात जे समाजातील लोकांना न्याय देण्यासाठी झटत असतात. असे ह्या चित्रपटातून दाखवण्यात आहे. आणि न्याय हा सगळ्याला समान असतो. हा न्याय सगळ्या चौकटीत धरून सगळ्यांसाठी समान असतो. या चित्रपटातून संदेश दिलेला आहे. कोणतीही गोष्ट असू द्या ही चांगल्या पद्धतीने केली तर यश मिळते. आणि ह्या चित्रपटामध्ये राणी मुखर्जी यांनी चांगली ॲक्टिंग केलेली आहे आणि ही ॲक्टिंग सर्वांना लोकांना आवडलेली आहे. आणि हा चित्रपट एक चांगल्या प्रकारे बॉक्स ऑफिस कलेक्शन करत आहे. आणि या चित्रपटाला पोस्टरने या चित्रपटाला 3/5 रेटिंग भेटलेले आहे. तरी हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहावा आणि याचा आनंद घ्यावा. हा चित्रपट खूप चांगला आहे. थँक्यू. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद.